नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत वाटाण्याची काळी भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी साहित्य घेतलेले आहे ओला वाटाणा, कोथिंबीर, मोहरी, कढीपत्ता, हळद, काळा मसाला, धने पावडर, मीठ व वाटण्यासाठी घेतलेला आहे शेंगदाणे, कोथिंबीर, कांदा, धने, हिरवी मिरची व लसूण आणि खोबरे। हे सर्व साहित्य मी तेलामध्ये अगोदर भाजून घेतलेले आहे। आता हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर याला मिक्सर मध्ये घेऊन याचे बारीक वाटण करून घ्यायचे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याचे बारीक वाटण करून घेऊया। तर या पद्धतीने मी याचे बारीक वाटण करून घेतले। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये घेतले तेल। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालूया मोहरी, कढीपत्ता व आपण करून घेतलेले वाटण यामध्ये मिक्स करूया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व आपल्याला याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। आता आपल्या वाटणाला तेल सुटलेले आहे, तर यामध्ये घालूया हळद, धने पावडर, मीठ, काळा मसाला आणि कोथिंबीर व मिक्स करून घेऊ। यामध्ये थोडंसं पाणी घालून याला आपण 1 मिनिटभर परतून घेऊ। आता यामध्ये घालूया वाटाणा व वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यावरती आपण 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। तुम्ही बघू शकता आपले वाटाणे वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता यामध्ये घालूया पाणी। तर हे पाणी मी गरम करून घेतलेले आहे, त्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर भाजीला आता उकळी आलेली आहे, तर यावरती वाटाणा शिजण्यासाठी झाकण ठेवूया। तर आता आपला वाटाणा चांगला शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता भाजीला रंगही खूप छान आलेला आहे व तरीही खूप छान आलेली आहे। तर या पद्धतीने आपली वाटाण्याची काळी भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हीही या पद्धतीने वाटाण्याची भाजी नक्की ट्राय करा। थँक्यू।